जरांगे पाटलांची पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर टीका। डबल गेम खेळणं बंद करा, जरांगेंचा शिंदेंना इशारा। मुरुडमधील डीपी रस्ता ओबेरॉय विकासकानं चोरला। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल। विधिमंडळ गटापेक्षा राजकीय पक्ष श्रेष्ठ, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। आज पुन्हा सुनावणी। सरसंघचालकांचा आज जैनजींसोबत संवाद। मुंबईत मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। कुणबींना जात वैधता मिळत नसेल तर त्यावर चर्चा करू, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। एका नगरसेविकेचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानं वाद। संसदेतील गोंधळात घटनादुरुस्तीचा चाचपणी। कोंडी फोडण्याकरता रिजिजूंची राहुल गांधींशी चर्चा, विरोधक शहांच्या राजीनाम्यावर ठाम। कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात रक्कम जमा होणार। महिलेकडून एकाच वेळी 4 बाळांना जन्म। बुलढाण्याच्या चारबन गावातील घटना, कोणत्याही वैद्यकीय सुविधाविना घरीच झाली प्रसूती। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 1 वर्षाचं बाळ पहिल्या मजल्यावरच्या छतावर पडलं। विरार रेल्वे स्थानक परिसरातली घटना, तरुणांनी बाळाला सुखरूप खाली उतरवलं। विक्रोळीत पहाटे 2 वाजता कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड। वडील आणि 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे जखमी। खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग घटवला। धरणातली पाणी पातळी झपाट्यानं घटली। नाशिक जिल्ह्यातल्या घाट माथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा इशारा। येलो अलर्ट जारी। गंगापूर धरणाला विसर्ग घटवला। बीडमध्ये मयत विलास घुले हत्या प्रकरण तापलं। खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी। घुले कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू। डोक्यात दगड घालून कुत्र्याची हत्या। मुंबईच्या आगरी पाड्यातील घटना, कुत्र्याला मारल्यानं 2 गटात राडा। पैठणमधून 16 गाढवं चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद। चोरांना तातडीनं पकडण्याची मागणी। विषय असेल, मोकळ्या मैदानांचा विषय असेल,